तर हरे कृष्ण मंडळी, कसं चाललंय सगळं व्यवस्थित नव्हा? आज आपण ज्या लोकेशनवर आलोय म्हणजे तुम्हाला मागं स्ट्रक्चर दिसतंय का नाही, तर हे पश्चिम महाराष्ट्र म्हणला तरी चालतंय. पुणे नंतर ना इचलकरंजी म्हणजे सगळ्यात मोठं भव्य दिव्य असं इस्कॉन टेम्पल तयार व्हायला लागलं. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये का नाही या मंदिराची पूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहे की कुठं काय काय असणार आहे, आणि ही इन्फॉर्मेशन देणार आहे स्वतः प्रभूजी, जे स्वतः या मंदिराकडे लक्ष देतात. आणि या व्हिडिओच्या लास्टला का नाही आपण या मंदिराचा आउटलेट दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. आता जास्त काही वेळ घेत बसत ना मित्रांनो तुमचा, आपण या व्हिडिओला लगेच स्टार्ट करूयात. चला. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू. हे आपलं 117 गुंठ्यामध्ये आर के नगर शहापूरमध्ये श्री श्री राधा श्याम सुंदरजीचं मंदिर, भव्य असं मंदिर, इचलकरंजीचं पुढचं भावी वैभव मंदिर इथे होणार आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. चला आपण आत जाऊया. हे भव्य असा हॉल आहे. या हॉलमध्ये आता आमचं गणेश नगरमध्ये सत्संग चालू आहे. तिथं आमचे उत्सव मोठे आहेत राधा श्याम सुंदरजी. या कार्तिक महिन्यामध्ये दिवाळीच्या आसपास इथं या हॉलमध्ये राधा श्याम सुंदरजी विराजमान होणार आहेत आणि अंदाजे 2 ते 2.5 वर्ष इथे राहतील. त्याच्यानंतर भव्य मंदिर असं वरच्या हॉलमध्ये भव्य मंदिर उभा राहणार आहे. आता ह्या हॉलमध्ये सर्व काही गिलावा बांधकाम हे सर्व काही झालेलं आहे. याच्यामध्ये ग्रेनाईट पीओपी होणार आहे, ग्रेनाईट होणार आहे त्यामध्ये, आणि खिडक्या लावून 2.5 महिन्यात, पुढच्या येणाऱ्या 2.5 महिन्यामध्ये हॉल हा कम्प्लीट होतोय. भगवंताच्यासाठी किचन आहे. तिथं भगवंताच्यासाठी किचन तयार होणार आहे. तिथनं प्रसाद तयार होऊन डायरेक्ट भगवंताला जाणार आहे. त्यानंतर हे गोविंदा रेस्टॉरंट, टेम्पररी गोविंदा रेस्टॉरंट तिथे करणार आहे 2-2.5 वर्षासाठी. हे गिफ्ट शॉप आहे. इथं जे वेगवेगळे असे इस्कॉन मंदिरमध्ये वेगवेगळे भगवंताचे ड्रेसेस वगैरे बाकी गिफ्ट मिळतात, त्यासाठी गिफ्ट शॉप आहे. हे बीबीटी आहे. इथं भगवंताची सर्व पुस्तके, धर्मशास्त्राची पुस्तके हे सर्व इथं विक्रीस असतात आणि याच्यामुळे आपल्याला शास्त्राबद्दल ज्ञान मिळतं. हे आमचं डोनेशनचं मेन ऑफिस, डोनेशनसाठी. हे प्रसादन स्टॉल, इथं भगवंताला ऑफर केलेला प्रसादन इथं सर्वांसाठी इथे मिळतो. आपल्या मंदिरची जागा इथं पाठीमागा वडा आहे. वडापर्यंत पूर्ण अशी मंदिरची जागा आपली आहे. इथं या बाजूला गौशाळा, इथं गौशाळा होणार आहे. आणि इथं भव्य असं गोविंदाज फ्युचरमध्ये, पुढच्या भविष्यामध्ये 2-3 वर्षामध्ये गोविंदाज रेस्टॉरंट होणार आहे. रेस्टॉरंट तसं आम्ही अशी व्यवस्था करणार आहे की शनिवारी रविवारी सर्व भक्त किंवा सिटीमधले सर्वजण इथे येऊन प्रसाद घ्यावा. इतका सुंदर रीतीने प्रसाद इथं आम्ही तयार करणार आहोत. ते कॉन्फरन्स हॉल आहे. तिथे बाहेरचे भक्त वगैरे कोण येऊन आपली मीटिंग करू शकतात किंवा इतर कुणालाही पाहिजे असलं तर मीटिंग करण्यासाठी हॉल अवेलेबल झाला आहे. आतमध्ये स्टोर रूम राहणार. तिथे फक्त भगवंताचेच जे काय असणार आहे ते सर्व तिथे राहणार. हे आमच्या इचलकरंजी इस्कॉनचे मॅनेजरचं ऑफिस असणार आहे. हे इचलकरंजी इस्कॉन आमचे जे चेअरमॅन राहणार आहे त्यांचं ऑफिस आहे. हे आमचं अकाउंटचं ऑफिस आहे. अकाउंट सेक्शन वेगळं. हे असं खाली सर्व व्यवस्था आहे.
सुटसुटीत एकदम सगळं व्यवस्थित केलेलं आहे. इथं आम्ही गोवर्धन पर्वत करणार आहोत आणि वृंदावनमध्ये जे गोवर्धनमध्ये तिथून शिला घेऊन इथं आम्ही छोटंसं गोवर्धनचं मंदिर स्थापन करणार आहोत आणि त्याच्यावर वर्षामध्ये दोन चार वेळा जसंही कार्यक्रम असेल तर 56 भोगचा कार्यक्रम कोण पण येऊन इथं करू शकतात. मंदिरची जागा इथं त्या शेतापर्यंत इथं नारळा झाडापासून 10 फूट पर्यंत आपली मंदिरची जागा आहे. इथं ब्रह्मचारी आश्रम, प्रसादम हॉल आणि गेस्ट हाऊस हे असं इथं नवीन वास्तू उभा राहणार आहे. हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर ते वास्तू चालू होणार. तर मित्रांनो, अंदाज लावू शकता तुम्ही केवढं भव्य दिव्य असं मंदिर हे तयार व्हायला लागले. भरपूर म्हणजे भरपूर मोठं आहे आणि सगळ्यांना आतुरता लागली कधी एकदा कम्प्लीट होते. अजून जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण पुढे बघूयात. चला. तिथं लिफ्टची सोय आहे. खालून वरपर्यंत वरिष्ठ नागरिक याच्यामध्ये लिफ्टमध्ये येऊ शकतात. हा पूर्ण असा परिक्रमा मार्ग आहे. भगवंताची प्रदक्षिणा करण्यासाठी चारी मंदिरच्या हॉलच्या चारी बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे पूर्ण एवढा. पिल्लरची सुद्धा आतमध्ये जे पिल्लर आहेत त्यांचे सगळं सर्व साऊथचे हिशोबाने डिझाईन सगळं डिझाईनचे पिल्लर आहेत. या ठिकाणी गरुड स्तंभ राहणार आहे. कुठल्याही भगवंताच्या मंदिरासमोर गरुडजी उभे राहतात त्या हिशोबाने इथं गरुड स्तंभ राहणार आहे. हे आपण इथं हॉलमध्ये हे भगवंताचा मेन मंदिर हा राहणार आहे. इथं व्यंकटेश देव राहणार आहे. हे या हॉलची उंची 20 फूट आहे. गर्भगृहाची उंची 24 फूट आहे आणि त्याच्यावरती कळस 51 फुटी कळस होणार आहे. असं जमिनीपासून कळसापर्यंत एकूण 108 फुटाचं आपलं मंदिर होणार आहे. ते गर्भगृह असणार आहे. इथं याच्यावर स्टेजवरून स्टेजवर आपल्या विग्रह राधा श्यामसुंदरचे विग्रह राहणार आहेत. हे आपलं राधा श्यामसुंदरीसाठी ड्रेससाठी ड्रेसचा रूम आहे. हे पुजारी रूम म्हणा, जे भगवंताची सेवा करतात पुजारी लोक त्यांचे ड्रेसिंग वगैरे चेंज करण्यासाठी हा पुजारी रूम राहणार आहे. हा भगवंताचा किचन रसोईगृह. फक्त भगवंताच्यासाठी या किचनमध्ये भगवंताच्यासाठी ऑफरिंग तयार केले जातात आणि डायरेक्ट प्रसाद तयार झाल्यानंतर डायरेक्ट इथून आत या आतमध्ये हे दोन्ही साईडनं पॅक राहणार. बॅकअप रूम म्हणजे जे भगवंताचे प्रसाद घेतल्यानंतर भांडी वगैरे असतात ते धुण्यासाठी बॅकअप रूम आहे पूर्ण.
राऊंड. हा भगवंताचा 51 फुटी कळस तयार होणार आहे. कळसचं डिझाईन हे आपलं जगन्नाथपुरीचं मंदिर आणि राजस्थानची शिल्पकला हे दोन्हीचा संगम होऊन कळस तयार होणार आहे. लांबून बघितलं तरी आपल्याला मंदिर दिसेल असं भव्य असं मंदिर होणार आहे. हे राधा श्याम सुंदरचे जे मंदिर होत आहे 84 पिल्लर होत आहे. शास्त्रामध्ये 84 पिल्लरचं फार महत्व आहे. कृष्ण गोकुळमध्ये वृंदावनमध्ये राहत होते तर 84 कोस एरियामध्ये त्यांनी भ्रमण केलं होतं, त्याच्यामध्ये खेळत होते. आता पण रोज आपण जातो ना तिथं 84 कोसची यात्रा होते. जिथं जिथं भगवंत खेळले गेले त्याच्यात एक तर हा विषय. दुसरा भगवंतांचा जे महल होता 84 खांबाचा महल होता. तिसरा 84 लाख योनी असतात. आपण मानव किंवा जे पण पशु प्राणी जे या ब्रह्मांडमध्ये आहेत ते 84 लाख योनीमध्ये भटकत असतात. 84 लाख. आपला राम मंदिरचा जे आता प्राण प्रतिष्ठा महोत्सव झाला होता ते 84 सेकंदचा होता. या हिशोबाने 84 या शब्दाला फार महत्व आहे. 84 अंकाला ते समजून आम्ही 84 खांबाचं मंदिर तयार केलेलं आहे. इकडं पश्चिम दक्षिणेला एवढं भव्य मंदिर कुठेही नाही. हेच एकमेव असं भव्य मंदिर होणार आहे आणि इचलकरंजीचं एक महान वैभव होणार आहे. कुणी पण आलं तर त्यांना आपल्याला दाखवण्यासाठी एक फार सुंदर असं वास्तू तयार होते. तरी सर्वांना विनंती आहे की जे पण हे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या सरळ हाताने भरपूर मंदिरसाठी मदत करावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर मित्रांनो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्व इचलकरंजी वासियांना एकच आतुरता लागली की हे भव्य दिव्य मंदिर कधी एकदा बनून तयार होते. तर प्रभूजींच्या माहितीनुसार मित्रांनो हे जे मंदिर आहे का नाही 2028 पर्यंत तयार होईल. आणि जसं की मित्रांनो मी तुम्हाला म्हणलेलं या व्हिडिओच्या एंडला आपण या मंदिराचा पूर्ण आउटलेट बघणार आहे. तर ते बघा कसं आहे. अशा प्रकारे आपलं मंदिर का नाही भावानो सेम टू सेम बनून तयार होणार आहे. फक्त एवढंच की ह्याच्यामध्ये कलर्स आणि स्टाईल डिझाईन वगैरे चेंज होईल. मित्रांनो मंदिर बघण्यासाठी का नाही असं भाविक पण आलेले आहेत आपल्या. त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया. त्यांना कसं वाटतं आपल्या इचलकरंजीमध्ये एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बनायला लागले का नाही. तर त्यांना पण विचारूया आपण कसं वाटतं. हे भव्य मंदिर इचलकरंजीमध्ये असू दे हीच इच्छा आहे आमची. त्यात धार्मिक स्कोप असं लोकांना भेटू दे. त्यानंतर ते भव्य मंदिर आपल्याला काही आता जे माहोल चाललं आहे डिप्रेशनचे एन्झायटी हे कसं दूर करते आणि एक स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण पुढे जाऊ दे असंच मानणं आहे माझं. हिंदी में बोल सकते हाँ बोल सकते हो बिंदास बोलो. मुझे बहुत अच्छा लग रहा है कि हमारे इचलकरंजी में ऐसा मंदिर बन रहा है. बहुत ही सुंदर बहुत ही भव्य मंदिर बनने वाला है. जिस हिसाब से मैंने अभी इनका जो आउटलेट देखा वो भी बहुत बढ़िया था. अभी जैसे ही जल्दी जितना बढ़ेगा तो बहुत अच्छी बात है. अभी इचलकरंजी में भी लोग बहुत आएंगे फिर इस चीज को पसंद करेंगे और हमारा एक मतलब फाइनेंशियल स्टेटस भी अच्छा होगा इचलकरंजी का भी. और लेकिन जो मंदिर जो स्पिरिचुअलिटी जो रहेगी सब भक्तों के मन में एकदम बहुत सुंदर मंदिर बनने वाला है. तो बस इसी की आशा है कि ऐसे ही मंदिर और बनते रहे और जल्दी कंप्लीट हो जाए. जल्दी कंप्लीट हो जाए. बस इतना ही बोलना चाहिए. ओके थँक्यू. चला तर मग मंडळी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. चला.